नमस्कार विद्यार्थी मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. विद्यार्थी मित्र नुकतंच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील पी-एच-डीच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्क सुरू करण्यात आलेले आहेत. या कोर्समध्ये 2 पर्याय विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आलेले आहेत. एक आहे ऑफलाईन कोर्स वर्क पूर्ण करणे आणि दुसरा ऑनलाईन कोर्स वर्क पूर्ण करणे. यामध्ये विद्यार्थ्यांना काही अडचणी येत आहेत, विशेषतः ऑनलाईन कोर्स वर्कच्या संबंधामध्ये. तर आज त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत किंवा त्यावरती या ठिकाणी ऑनलाईन कोर्स जो आहे तो कसा पूर्ण करायचा किंवा त्याची काय प्रोसेस असणार आहे, रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं, या सगळ्यांची माहिती आपण यामध्ये घेणार आहोत. त्यापूर्वी आपण पाहूया की ऑनलाईन कोर्सवर पूर्ण करण्याचे काही फायदे या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहेत. आपण सर्व ते ग्रुपवरती जो WhatsApp ग्रुप विद्यापीठानं तयार केलेला आहे, त्यावरती तुम्हाला या सूचना आलेल्या आहेत. यामध्ये रेड्डी सरांनी आपल्याला या ठिकाणी एक स्क्रीनशॉट किंवा एक माहिती जी आहे, ती आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे, की ऑनलाईन कोर्स वर्क पूर्ण केल्याने कोणते फायदे आहेत किंवा तुम्ही का ऑनलाईन कोर्स वर्क पूर्ण केलं पाहिजे. याच्यामध्ये या ठिकाणी 5-6 जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते त्यांनी सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा पहिली आहे, की जर तुम्ही ऑनलाईन कोर्स पूर्ण करणार असाल, तर तुम्हाला तज्ञ प्राध्यापकांकडून या ठिकाणी मार्गदर्शन मिळेल. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, IIT सारख्या किंवा ज्या उच्च भारतातल्या नामांकित संस्था आहेत, IISc किंवा IIM किंवा IIT येथील प्राध्यापक या ठिकाणी या कोर्समध्ये आपल्याला शिकवणार आहेत किंवा त्या कोर्सचा आपण त्या पद्धतीने फायदा घेणार आहोत. त्यानंतर हे सोयीस्कर शिक्षण या ठिकाणी होणार आहे. सोयीस्कर म्हणजे काय? तर आपल्याला आपल्या वेळेनुसार किंवा आपल्या सवडीनुसार तुम्हाला हे या ठिकाणी कोर्स वर्क पूर्ण करता येणार आहे. म्हणजे तुम्ही घरी राहून देखील हे कोर्स वर्क पूर्ण त्या ठिकाणी करू शकता. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी विद्यापीठामध्ये किंवा तुमचं जे कोर्स वर्कसाठीचं सेंटर आहे किंवा रिसर्च सेंटर आहे, त्या ठिकाणी जायची गरज नाही आणि तिथं तुम्हाला जी हजेरी दिलेली असते, की एवढी हजेरी तुम्ही 75% पूर्ण करणं गरजेचं आहे, याची आवश्यकता नाही. तर हा कोर्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुमच्या सवडीनुसार या ठिकाणी पूर्ण करू शकता. तिसरा फायदा यामध्ये महत्त्वाचा असा आहे, की मोकळे अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अनेक अभ्यासक्रम किंवा अनेक कोर्सेस तिथं दिलेले आहेत. त्यापैकी तुमच्या आवडीचा कोर्स तुम्हाला या ठिकाणी निवडता येईल आणि तुम्हाला अनेक जे अभ्यासक्रम आहेत त्यासाठी नोंदणी करता येईल. तुम्हाला जर सर्टिफिकेट हवं असेल, तर तुम्हाला त्यासाठी परीक्षा द्यावी लागेल आणि सर्टिफिकेटसाठी फक्त तुम्हाला या ठिकाणी फीस लागेल. अन्यथा हा कोर्स तुम्हाला फ्री त्या ठिकाणी करता येईल. तर हा तिसरा फायदा आहे. चौथा फायदा आहे NPTEL किंवा स्वयंचे जे या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व आहे किंवा त्याला एक आपण ब्रँड असा म्हणू शकतो. म्हणून तुमच्या CVमध्ये या ठिकाणी हे जर सर्टिफिकेट असेल, तर त्याला वजन त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान आणि संसाधने जी आहेत, त्याचा तुम्हाला म्हणजे पुरेपूर वापर करता येईल किंवा अद्ययावत काय आहे किंवा अपडेट काय आहे, हे तुम्हाला या कोर्सेसमधून या ठिकाणी शिकायला मिळेल. अद्ययावत शैक्षणिक साहित्य, इंटरव्ह्यू, मॉड्यूल किंवा आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकण्याची संधी तुम्हाला या ऑनलाईन कोर्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर याच्यामध्ये लवचिकता आणि स्वयंगती शिक्षण हे महत्त्वाचं आहे. लवचिकता म्हणजे काय आहे, की तुम्ही तुमच्या सवडीनुसार या ठिकाणी ते कोर्सेस, ते व्हिडिओज ॲक्सेस करू शकता आणि त्यानंतर ते तुम्ही पाहू शकता. तुम्हाला दिवसभर जर वेळ नसेल, तर सायंकाळी तुम्ही त्या ठिकाणी तो अभ्यासक्रम पूर्ण करू शकता किंवा तुम्हाला जे ठरवून दिलेले मॉड्यूल आहेत ते तुम्ही पूर्ण करू शकता. तर अशा पद्धतीनं हे काही महत्त्वाचे फायदे आपल्याला या ऑनलाईन जे कोर्स वर्क आहे त्याचे होणार आहेत. आता आपण पाहूया की स्वयंवरती तुम्ही कसं रजिस्टर करायचं आहे. कारण ग्रुपवरती अनेक या ठिकाणी अशा मेसेजेस आलेले आहेत की या कोर्सेससाठी आपण लॉग इन कसं व्हायचं किंवा कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला हे कोर्सेस जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत. तर याच्यामध्ये काय आहे, पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी तुम्हाला Googleवरती सर्च करावं लागेल swayam.gov.in आणि स्वयं सेंट्रल हे जे पहिलं पोर्टल येईल याच्यावरती क्लिक करावं लागेल. यावरती क्लिक केल्यानंतर आपण लगेच पुढच्या विंडोवरती जाऊ आणि इथं तुम्हाला हे अशा पद्धतीचा जो इंटरफेस आहे तो पाहायला मिळेल आणि इथं लॉग इन किंवा साइन अप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढची जी या ठिकाणी विंडो आहे त्या विंडोवरती जाणार आहेत आणि पुढं या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो पाहायला मिळेल. जिथं तुम्ही साइन इन जे Google तुमचं अकाउंट आहे त्याच्या माध्यमातून करू शकता किंवा तुमचं जर इथं अकाउंट नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी साइन अप म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. साइन अप केल्यानंतर तुम्ही पुढच्या या ठिकाणी जो इंटरफेस आहे त्याच्यावरती जाल. इथं तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर एक पासवर्ड टाकायचा आहे. तो कन्फर्म करायचा आहे आणि इथून क्रिएट अकाउंट ही जी टॅब आहे ती तुम्हाला दाबायची आहे. इथं ही टॅब तुम्ही या ठिकाणी दाबल्यानंतर पुढच्या पेजवरती तुम्ही जाल आणि तुम्हाला इथे एक असा मेसेज येईल, की "युजर क्रिएटेड सक्सेसफुली. प्लीज
क्लिक सेंड व्हेरिफिकेशन ईमेल टू प्रोसीड. मग याच्यावरती तुम्हाला हे ओके जे आहे, ओके करायचं आणि मग ओके केल्यानंतर लगेच तुम्हाला सेंड व्हेरिफिकेशन ईमेल असा एक मेसेज येईल किंवा अशी एक टॅब येईल. याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. याच्यावरती क्लिक केलं की पुढे तुम्हाला असा मेसेज व्हेरिफिकेशन लिंक हॅज बीन सेंट म्हणजे तुमच्या ईमेलवरती ती लिंक आलेली आहे. याला ओके म्हणायचं. ओके म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचा जो ईमेल आहे, त्या ईमेलमध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारची एक लिंक तुम्हाला त्या ईमेलमध्ये पाहायला मिळेल. मग या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या लिंकवरती क्लिक केलं की पुढची जी टॅब आहे ती या ठिकाणी येईल. याच्यामध्ये येईल की युअर ईमेल हॅज बीन व्हेरिफाईड. मग परत तुम्हाला जी पहिली टॅब आहे या ठिकाणी हे स्वयं पोर्टलची इथं जायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचं. तिथं क्लिक केल्यानंतर पुढं तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं लॉग इन केल्यानंतर तुमचा जो स्वतःचा इंटरफेस आहे लॉगिनचा तो तुम्हाला पाहायला मिळेल. इथं अशा पद्धतीनं तुम्हाला एक जो डॅशबोर्ड आहे तो पाहायला मिळेल. इथं तुमची प्रोफाईल या ठिकाणी क्रिएट होईल. मग तुम्ही इथं सर्च करायचं आहे. कोणता कोर्स आपल्याला करायचा. आता तुम्हाला जे या ठिकाणी कोर्स करण्यासाठी रिकमेंड केलेले आहेत. तुम्हाला काही इथिक्सवरचे कोर्सेस दिलेले आहेत, रिसर्च मेथोडॉलॉजीवरचे कोर्सेस दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही रिसर्च मेथोडॉलॉजी हा जो कोर्स आहे तो इथं एंटर करायचा आहे. मग इथं तुम्ही तो केल्यानंतर इथं क्लिक करायचं, सर्च करायचा रिसर्च मेथोडॉलॉजी टाकून आणि त्यानंतर पुढं तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीनं सगळे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस येतील. मग आपल्याला कुठला कोर्स करायचा आहे किंवा कुठल्या कोर्सला आपल्याला एंटर व्हायचं आहे किंवा सरांनी कोणता कोर्स करायला सांगितलं त्यावरती जायचं. तर इथं तुम्हाला रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी या ठिकाणी प्रोफेसर एडमा प्रसाद आणि प्रोफेसर प्रताप हरिदास जे आहेत त्यांचे IIT मद्रासचे हे प्रोफेसर आहेत. त्यांचा NPTELचा जो कोर्स आहे तो तुम्हाला करण्यासाठी सांगितलेला आहे रिसर्च मेथोडॉलॉजी. मग याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं. बघा हे 8 वीक्स आहे. स्टार्ट 19/1/26 म्हणजे येत्या 19 तारखेपासून तो सुरू होणार आहे आणि मग याची एक्झाम डेट आहे 28 मार्च 2026 आणि इथं तुम्हाला या ठिकाणी जे आहे क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या अशा प्रकारचा पुढचा जो इंटरफेस आहे तो पाहायला मिळेल. ही सगळी प्रक्रिया तुम्ही मोबाईलवर देखील या ठिकाणी करू शकता किंवा कॉम्प्युटरवरती किंवा तुमच्या लॅपटॉपवरती करू शकता. या ठिकाणी मी ही लॅपटॉपवरती तुम्हाला दाखवत आहे. मग इथं आल्यानंतर तुम्हाला हा पुढचा जो कोर्स आहे तो या ठिकाणी ओपन होईल आणि एक 2-3 मिनिटाचं इथे एक ट्युटोरियल तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून पाहायला मिळेल. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता किंवा हे जे जॉइन बटन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं या कोर्ससाठी जॉइन व्हायचं आहे. त्यानंतर जॉइनवरती क्लिक केल्यानंतर पुढचं जे पेज आहे हे अपडेट प्रोफाइल म्हणून अशा पद्धतीने येईल. हे माय प्रोफाइल कारण आपण इथं जे आहेत लॉग इन या ठिकाणी आहेत हे तुम्हाला पाहता येईल. मग इथं तुम्हाला माहिती भरायची आहे. पर्सनल डिटेल्स तुमचं नाव लिहायचं आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे, ईमेल ॲड्रेस लिहायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. तुमचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे आणि कंट्री जी आहे ती सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमचा जो पिन कोड आहे तो देखील तुम्हाला इथं टाकायचा आहे. पुढं तुम्हाला माहिती भरायची आहे. तुमचं स्टेट कुठलं आहे ते महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट कुठला आहे ते तुम्हाला यायचं आहे. तुम्ही एम्प्लॉईड आहात का? तर असाल तर या ठिकाणी एम्प्लॉईड करायचं आहे. नसाल तर इथं तुम्हाला ऑप्शन येईल. याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं. मग हायेस्ट क्वालिफिकेशन काय? तर आपण डॉक्टरल डिग्री या ठिकाणी परस्यूइंग या ठिकाणी अशा पद्धतीचं आहे. त्यानंतर इयर ऑफ ग्रॅज्युएशन तुमचं कुठलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाची जी गोष्ट आहे ABC आयडी किंवा अपार आयडी हा तुम्हाला इथं टाकणं गरजेचं आहे. जर असेल तर तुम्ही टाकला पाहिजे किंवा मोर डिटेल्स पाहिजे असेल तर इथं क्लिक करायचं आणि याबद्दलची अजूनची माहिती जी आहे ती तुम्हाला तिथं पाहायला मिळेल आणि त्यानंतर पार्ट ऑफ स्वयं इंडस्ट्री वगैरे आहात का? तर नो आहे. इथं नो या ठिकाणी राहू द्यायचं आणि पुढची विंडो या ठिकाणी हे भरल्यानंतर पुढं खाली अशा पद्धतीने तुम्हाला हे भरायचं. कुठलं तुमचं एम्प्लॉयर नेम असेल तर या ठिकाणी टाकायचं किंवा कॉलेजचं नाव जे काय आहे ते टाकायचं. ऑदर आणि इथं तुम्हाला हे जे आहेत हे बॉक्स टिक करायचे आहेत. आय ॲग्री आणि अपडेट प्रोफाइल अँड जॉइन कोर्स यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलं की तुम्ही जो कोर्स आहे तो त्या ठिकाणी जॉइन होणार आहेत आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी ॲक्सेस जो आहे त्या कोर्सचा मिळणार आहे. तो कोर्स तुम्ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला त्या कोर्सचं सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्हाला एक्झाम द्यावी लागेल आणि त्या एक्झामसाठी तुम्हाला ₹1000 एक्झामची फीस या ठिकाणी भरावी लागेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे रजिस्ट्रेशन आहे ते साधं सोपं आहे ते करता येईल. विद्यार्थी मित्र अनेक विद्यार्थ्यांचे असेही प्रश्न आहेत, की सर हे जे कोर्सेस आहेत ते इंग्रजीमध्ये आहेत. मग आम्हाला ते समजतील का? उच्च शिक्षणाची जी भाषा आहे ती इंग्रजी आहे. म्हणून किमान इंग्रजी आपल्याला कळणं गरजेचं आहे किंवा ते आवश्यक आहे. जर तुम्हाला यामध्ये काही अडचणी असतील, प्रॉब्लेम्स असतील तर त्या तुम्ही शेअर करू शकता किंवा त्या ठिकाणी माझ्याशी डायरेक्ट तुम्ही संपर्क करू शकता. त्यावरती आपण तोडगा काढणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काही समस्या असतील तर कृपया त्या ग्रुपवरती तुम्ही पोस्ट करू शकता. धन्यवाद.